वडाळमधून एक धक्कादायक बातमी समोर येते। आज मुंबईत पुन्हा एकदा मोनोरेलचा अपघात झालाय। मुंबईतील वडाळा येथे चाचणी घेत असलेल्या एका मोनोरेल ट्रेनच्या डब्याचा अपघात झालाय। हे जे दृश्य तुम्ही पाहत आहात ते वडाळा येथील मोनोरेलचं आहे। या मोनोरेलचा एक डबा पटरीवरून खाली उतरून एका बाजूला झुकल्याने मोठा अपघात झाल्याचं दिसतंय। तुम्ही पाहतच असाल की कशा प्रकारे हा डबा झुकला आहे। हा अपघात वडाळा येथील आरटीओ जंक्शन जवळ घडलाय। सुदैवाने यात प्रवासी नव्हते, यामुळे कोणीही जखमी झालेलं नाहीये। अत्याधुनिक सिग्नल प्रणाली आणि नवीन गाड्यांची चाचणी सुरू असताना आज सकाळी वडाळा परिसरात मोनोरेलचा अपघात घडलाय। या ट्रायल रन सुरू असताना मोनोरेलचा एक डबा पटरीवरून खाली उतरून एका बाजूला झुकल्याचं या ठिकाणी दिसतंय। आज सकाळी 9च्या सुमारास वडाळा पूर्व येथील आरटीओ जंक्शन जवळ असलेल्या वडाळा डेपो जवळ हा अपघात घडलाय। यावेळी नवीन मोनोरेल रॅकचा एक डबा ट्रॅक बदलत असताना काही तांत्रिक बिघाडामुळे रुळावरून खाली घसरला। तो बाजूला झुकून ट्रॅकच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या खांबावर आदळला। या अपघातामुळे ट्रेनचं अलाइनमेंट पूर्णपणे बिघडल्याचं पाहायला मिळतंय। माहितीनुसार हा अपघात जेव्हा घडला तेव्हा केवळ 2 तांत्रिक कर्मचारी या चाचणी प्रक्रियेत होते। घटनेची माहिती मिळताच परिस्थिती तात्काळ नियंत्रणात आणली गेली। यामुळे कोणालाही गंभीर दुखापत झाली नाहीये। सुदैवाने या मोनोरेलमध्ये प्रवासी नव्हते, त्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे। मात्र आता पुन्हा एकदा प्रवाशांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। आता हा अपघात कसा झाला याचं नेमकं कारण अजून समोर आलेलं नाहीये। याचं कारण शोधण्याचा प्रयत्न आता चालू आहे। गोंधळाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं पाहायला मिळतंय।